येतात आम्ही मुंबई श्रेष्ठी मच्छी मार्केट. इकडे बघू शकता किती प्रकारचे जे मच्छी आहेत. तर राणी आहे, परत इथे मुशी आहे, परत बांगडा मच्छी, अनेक ठिकाणच्या प्रकारच्या मच्छी आहेत. क्या क्या कोणत्या मच्छी? हे मुशी आहे ना? अरे बांगडा अरो ये कुपा आणि तो हलवा. मार्केट मध्ये जाऊया. बाहेर मच्छी आहेत, अनेक ठिकाणी भरपूर मच्छी आहेत. जा जा होलसेल मार्केट आहे. आता तुम्हाला पूर्ण मच्छा दाखवूया. भरपूर मोठा मार्केट आहे. चला मग पहिला पुढे जाऊया, मार्केट पाहूया. भोईचा इथं मांदेली आहे. मावशी कुठली मच्छी आहे? कुठला मासा येऊ? आम्ही मला इकडं वेगवेगळ्या प्रकारचे मासे भेटतात, मच्छी भेटतात. मावशी पापलेट कसं आहे? 600 ना 2. तर मासे रोजीचा इथं मासेचे कसे पिसेस केले जातात त्याच्या प्रकारे कापून याला असं रॅप करून ठेवले जाते. रॅप करून असं पॅकिंग करून ठेवलं जातं. एक बॅट किती असेल? 550 रुपये किलो. 550. 550 रुपये किलो मिळून जाते. कसं पॅक टक्के रॅप भेटत जाते. तो असं पॅक टक्के रॅप भेटते. कसे मच्छीचे कसे पिसेस जे पीसेस एकदम सेप मध्ये ब्रॅड मध्ये कापलेले आहेत. टोकरी भरू आता या पुरा दाखवूया. इथं बघू इथं तिखट आहे, झिंगा आहे. इथं बघू शकतात 8 प्रकारचे मासे आहेत. हा कुठला मासा मावशी? हा मासा कुठला येऊ? मासा कुठला? मासा टोका. बहुतेचा हा टोका मासा आहे. आणि कोलंबी ना कसा वाट आहे? 400 300. कोलंबी आहे 300 रुपये वाटा आहे. अजून बघूया. हा कुठली मच्छी आहे? मोठा. बहुतेचा हा मोठा मासा आहे. काय भावाचं? दोन्ही वाटे 100ला. दोन्ही वाटे फक्त 100 रुपयाला आहे. अजून मोठा पूर्ण होलसेल मार्केट आहे. इथं बोंबील आहे. बोंबील काय मावशी? 200 रुपये वाटा. हा बोंबील आहे. हा 200 रुपये वाटा आहे. हा झिंगा आहे. हे 250 रुपये किलो आहे. रेट 250 रुपये किलो आहे. हे बोंबील आहेत. हा बांगडा मासा आहे. बांगडा कसा वाटा आहे? कितीला आहे? किलो 150 रुपये. हे बांगडा मच्छी आहे. किलो 150 रुपये किलो आहे. जात्रे घेतो. तर पूर्ण होलसेल मार्केट आहे. पूर्ण मोठं मार्केट आहे. तर या तुम्हाला अजून दाखवले वेगवेगळ्या प्रकारचे मासे आहेत. इथं लाईट पूर्ण मासे आहेत. कुठली मच्छी आहे मावशी? पूर्ण काय मच्छी कुठली आहे? मांदेली. तुमचे मांदेली मच्छी आहे. मांदेली आहे. 100 रुपये पूर्ण आहे. आणि पूर्ण होलसेल मार्केट आहे ना? हा पूर्ण होलसेल मार्केट आहे. हा लाईनच गेलेला आहे. इकडे बघू शकतात
हा कुठला मासा आहे मावशी? बोंबील आहे हो. बोंबीलचा हा बोंबील मासा आहे काय? अरे काय बांगडा पण बांगडा आहे ना? काय प्राइस आहे? इथे पूर्ण मच्छ्या वेगवेगळ्या व्हरायटी मिळतात. इथं खूप मोठे मार्केट आहे. इथे कशा मच्छ्या साफ करतात, साफ करून त्यांकडे दाखवायचं सगळं. दोन्ही जागा हा कुठला आहे? हा मासा कुठला आहे? राहू. कुठे झाला? अरे तिथं बी दिखायचं बहुजीचा तिकडं सगळ्या मोठ्या मोठ्या मासे आहेत इकडं वेगवेगळ्या प्रकारच्या. तरी बहुजीचा तिथे प्रकारच्या इकडं मासे आहेत. इथं मिठामध्ये सुकवलेले मासे इथं मिठामध्ये मासे सुकवले गेलेले आहेत. असं मीठ भरून भरून ठेवलेलं आहे. अंकल हे कोणती मच्छी आहे? खजुरा. हे खजुरा मच्छी आहे. ते मोठा पीस आहे बघू शकतात. इसमें क्या मच्छी को नमक में क्या सूखा मच्छी है इसको धूप में सूखा होगा ना? अरे उन्हात सुकवणार ना? सुका मच्छी. मग ही सुकी मच्छी आहे. त्याला खारे मीठ टाकून ठेवले जातं बघा. इथं पण बरेच मच्छी पडलेली आहे. हा पुन्हा असा एक वाटा लावलेला असतो टोपली तो भरलेला. तुम्हाला मासे भेटतात. हा कुठला मासा आहे? कोणती? ही कोणती? हा कुठला? ताजा राणी. कोणती? राणी मच्छी आहे. ही कोलबी आहे. ही मांदिली, झिंगा असे ते रावस आहे. अयो ढोमा बांगडा आहे. बांगडा आहे, कोंबील आहे, पापलेट आहे. इथे तुम्हाला हर प्रकारचे तुम्हाला मासे भेटतात. होलसेल भावामध्ये तुम्हाला भेटतात. लावून पुढे जाऊया. इथं कसं झिंग बघायचं साफ करून दिलं जातं. पूर्ण साफ करून मला पॅकिंग करून दिलं जातं. बघूया तुम्ही. लाईनीचं पूर्ण मार्केट आहे. कसे वाटे लावले जातात माशांचे पूर्ण असे वाटे. कशाचे वाट आहे? कितीला वाट आहे? 100 रुपये वाट आहे. 100 रुपये मध्ये किती सारे मच्छी आहेत. किती मच्छी आहेत खूप मोठा मार्केट आहे. पण तुम्ही इकडला क्राऊड बघू शकतात. इकडे किती लोक मच्छी खरेदी करण्यासाठी येतात. पूर्ण मच्छी आहेत. पूर्ण हा मोठा होलसेल मार्केट आहे. हे लाईनी पूर्ण. काय भाव आहे मावशी बोंबील? 100 रुपये वाटा. तुमचा हे बोंबील आहे. हा 100 रुपये वाटा आहे. इथे म्हणजे पापलेट आहे. पूर्ण मोठं मच्छी मार्केट आहे. तर लाईनीला तिकडे इकडे बघतात तिकडे सगळीकडे तुम्हाला मासे दिसतात. जर लाईनीत तिकडं सगळ्या मच्छ्या आहेत. हर प्रकारच्या तुम्हाला इकडे मच्छ्या भेटतात. हर प्रकारच्या व्हरायटीच्या मच्छ्या भेटतात तुम्हाला. ही बांगडा मच्छी होती. ही कशी मापकड आहे का? बांगडा आहे का? बघितलं ही बांगडा मच्छी आहे. आणि भरपूर काही मच्छी आहे. भरपूर मोठे मोठ्या मासे आहेत. इथं सगळं माशाच्या रॅप करून तुझ्या तिथं पापलेट आहे. हा पापलेट मासा आहे.
काय भाव असं बाबा गेलेलं आहे किलो ब्लॉग बनवतो आम्ही ब्लॉग बनवतो त्याच्यात मला हर प्रकारचे मासे भेटतात इथं तिथे मच्छीचा पुन्हा आणि इथं कसं कोलंबी साफ केली जाते साईडला आणि इथं पूर्ण मासे आहेत मासे किती सारे आहेत आता हे हा भरपूर आणि हा होलसेल मार्केट आहे बघू शकता तुम्हाला इकडं हर प्रकारचे मासे भेटतात ही वाम आहे बघू शकतात ही वाम आहे इथे तुम्हाला अजून मग दाखवतो मोठे मोठे इथं बघू शकता इथं पुन्हा तुम्ही का हा कुठला बांगडा आहे ना हा बांगडा मासा आहे कोलंबी आहे ही मांदेली ही मांदेली आहे इथं हा पूर्ण मामा होलसेल मार्केट आहे ना हा पूर्ण होलसेल मार्केट आहे तुम्ही सीएसटी स्टेशन 5 ते 10 मिनिटाच्या रस्त्यावर हे मार्केट आहे तुम्हाला जे प्रकारचे आणि होलसेल जे मासे पाहिजे असेल जे मच्छी पाहिजे तुम्ही इकडे येऊ शकतात त्या ठिकाणी तुम्ही व्हिजिट करू शकतात तर आपण अजून बाकी अजून मोठे मोठे मासे आहेत तर इकडे बघू शकतात ही काळी वाम आहे पिवळी वाम आहे ही काळी मोठी साईज आहे हा पूर्ण मोठा मार्केट आहे हे बघ हा ऑक्टोबस आहे हा ऑक्टोबस आहे हा ऑक्टोबस आहे हा ऑक्टोबस आहे ही वाम आहे किती मोठी वाम आहे मांदिली ठेवली गेलेली आहे तिथे ही कोलंबी आहे हे ठीक आहे कोलंबी ही कोलंबी काय हवा भावा सर 400 रुपये किलो कोलंबी आहे ही 400 रुपये किलो आहे बघू मासे इकडं तर पण ही मोठी कोलंबी आहे इकडे भरपूर मासे आहेत लाईन पूर्ण मासेच मासे तो लालवाला कुठला मासा आहे तांब हा तांब मासा आहे लालवाला मोठा दिसू मच्छी असते का प्रॉपर इथं हर तुम्हाला मासे भेटतात ही वाम आहे ही मोठी वाली वाम आहे हा कुठला मासे लेपा मासा आहे हलवा हा हलवा मासा आहे हा हलवा मासा आहे हा वाला याला हलवा मासा बोलतो यो मासे इकडे पण आहेत पापलेट आहे इकडे काय मोठे मासे आहेत ये कौन सा मच्छी है ये कुठली मच्छी आहे मामा ये कुठली मच्छी आहे हा ये मासे पूर्ण किलो 450 रुपये किलो आहे ये कुठला मासा यो सुरमई ही सुरमई मच्छी आहे
हे 1000 रुपये किलो आहे. किती ती मोठी साईज तुम्ही बघू शकतात. हा पूर्ण होलसेल मार्केट आहे. इकडे कुठला माझा आवाज कोणता आवाज मासा आहे. 750 रुपये किलो त्याचा भाव आहे. खजुरा उकडलेले बताई या खजुरा आणि यो सुरमई हा 650 रुपये किलो. 300 रुपये 450 रुपये 450 किलो आहे. तर इकडे तुम्हाला फक्त मच्छी दिसतात. इकडं पूर्ण हा मासा बघा किती सारे मच्छी आहेत. इथं हा पूर्ण होलसेल मार्केट आहे. हा कुठला मासा आहे. होय हा पोय मासा आहे. काय भाव आहे. 150 रुपये किलो पोय मासा आहे. 150 रुपये किलो आहे. आणि पापलेट किती किलो आहे. 950. पापलेट बघू शकता 950 रुपये किलो आहे. इथं मुशी आहे. मुशी आहे ती काय राजा राणी ना. हा राणी मच्छी आहे इकडं. तुम्हाला अशा ठिकाणी कधी चालला अशा ठिकाणी चालायचं. मेरे को मच्छी का मच्छी दिखा लायचं ठिकाण. हा क्या भाव आहे. बोंबील हे बोंबील आहेत. हे राणी मच्छी आहे. हा लेपा मासा आहे. हा लेपा क्या भाव रहेगा. लेपा 100 रुपये किलो. हे पापलेट आहे. हे पापलेट आहे 700 रुपये किलो. हा फुल मोठा मार्केट आहे. इकडे या मला दाखवतो. तुम्हाला हर व्हरायटीच्या मच्छ्या भेटतात. हर प्रकारच्या मच्छ्या भेटतात. तुम्हाला जे पाहिजे ती मच्छी भेटतात तुम्हाला. ही भारी असते मासा फुलं ठेवलेले आहे. पूरा बहुत बड़ा मार्केट है. भरपूर मला प्रकारच्या मच्छ्या बघायला भेटतात. हर क्वालिटीच्या मच्छ्या मला बघायला भेटतात. बांगडा आहे. मासे आहेत सगळे. लेपा मला इथं हर प्रकारचे मासे भेटतात. पूर्ण मोठा मार्केट आहे. तिथून इथपर्यंत हा मार्केट आहे. पूर्ण बाहेरपर्यंत हा मार्केट 9 ते 10. मार्केट किती पर्यंत चालू असतो. 10-11 दिन चालू आहे का मार्केट. बघू शकतात इथे तुम्हाला पापलेट बिस्किट सगळं भेटेल. इथं आहे मार्केटचं नाव काय. इस मार्केट का नाम क्या है. हर प्रकारचे मला मासे भेटतात. मला हाय व्हरायटीचे मासे भेटतात तुम्हाला इकडे. ब्लॉग बनवतात. बघू देतात तुला लाईनीचे मासे आहेत. मला हर प्रकारचे मासे भेटतात इथं. कैसा भाव आहे. 350 रुपये किलो आहे. ये कौन सा है. कौन सा मच्छी है. लखपला मच्छी आहे. तिकडे मच्छी कशी साफ केली येते. तिच्या मच्छी साफ करायची. पूर्ण मच्छी साफ केली येते बघा. मच्छी कशी साफ केली जाते. अशी मच्छी पूर्ण साफ करून अशी पूर्ण कटिंग करून दाखवतात. पूर्ण कशा प्रकारे साफ केले जाते माशांना. ही पूर्ण मच्छी आहे इकडं. इथं तुम्हाला हर प्रकारचे इकडे मला मासे भेटतात. खाडीमधल्या चिंबोऱ्या आहेत. या जिवंत आहे का चावत आहे ना.
बघू शकता ही खाडीची चिंबोरी अशी हा, हे फोटो बी लिहिले बघू शकता हे खाडीचे चिंबोरे आहेत. काय भाव मामा दिले? 450 रुपये किलो. 450 रुपये किलो या चिंबोरीचा भाव आहे. हे कधीपासून लावता तुम्ही इकडे? हा कधीपासून स्टॉल लावतो मासा चिंबोऱ्याचा? हा सकाळी 3 वाजता चालू होतो आणि बंद किती वाजता होतो? बंद झाला तर मार्केट कमी झालं. हे फोटो लिहा घ्या. त्याच्यातल्या पूर्ण मासे बघू देतात. हा तर